महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत वासुदेव हे केवळ एक लोककलावंत नसून ज्ञान, भक्ती आणि समाज प्रबोधनाचं प्रतीक मानलं जातं. अभंग, भारुड आणि भक्तिगीते गात लोकांना जागृत करण्याचं काम वासुदेवाच्या रूपानं पारंपरिक काळापासून करण्यात आलं आहे. याच परंपरेचा आधार घेत बुलढाणा शिक्षण विभागानं डिजिटल शिक्षण, आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाची माहिती पालकांपर्यंत आणि पटसंख्या वाढीसाठी एक वेगळा प्रयोग केला आहे. दान पावलं, ज्ञान पावलं, आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत घाला, असा संदेश देत वासुदेवाच्या वेशात शिक्षक घराघरात जाऊन जनजागृती करत आहेत. वासुदेवाच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे सुरू असलेले हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. पहाटेची वेळ. गावातील रस्त्यांवरून एक वासुदेव फिरताना दिसतो. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात चिपळ्या आणि ओठांवर एक आगळी साल. दान पावलं, ज्ञान पावलं, आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत टाका. जीपची शाळा सर्वांगीण विकास, गुणवत्ता वाढीचा घेतला या ध्यास. जीपची शाळा सर्वांगीण विकास, गुणवत्ता वाढीचा घेतला या ध्यास. दाखल करा हो आपल्या बाळाला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. ही केवळ हाक नाही, तर शिक्षणाचं महत्त्व सांगणारी जनजागृती आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारा पालकांचा कल आणि सरकारी शाळांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी बुलढाणा शिक्षण विभागानं हा अभिनव प्रयोग सुरू केला. आजच्या काळात शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. बुलढाण्यातल्या जिल्हा परिषद शाळांनी हा बदल स्वीकारला. स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल शिक्षण साहित्य, ई लर्निंग साधनं आणि प्रशिक्षित शिक्षक यांच्या मदतीनं या शाळा आता खाजगी शाळांनाही स्पर्धा देत आहेत. तरीही अनेक पालकांच्या मनात सरकारी शाळांबद्दल संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि शिक्षणाची खरी ताकद घराघरात पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागानं पारंपरिक संस्कृतीचा आधार घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवत आहोत. त्याच्यात वासुदेवाची स्वारी असेल, नंतर पालक संपर्क अभियान असेल, मिशन झेड नावाचा उपक्रम असेल, मिशन निर्लेखन असेल, तर या माध्यमातून आपण पालकांपर्यंत पोहोचतोय. या निमित्तानं माझं बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांना नम्र आवाहन आहे की आपण जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवावा आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल करावं. लाखनवाडा गावातून या विशेष अभियानाची सुरुवात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कदमापूर इथल्या उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी वासुदेवाची वेशभूषा धारण केली. ते गावोगावी फिरून पालकांशी संवाद साधतात. जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवतात. माहिती आहे, पूर्वीच्या काळी वासुदेव हे गावामध्ये सामाजिक जनजागृती करत होते, परंतु याच माध्यमातून एक शिक्षक या नात्यानं आपण सुद्धा ह्या ज्या काही योजना आहेत, जे शासन झटत आहे, ह्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत पोहोचाव्या यासाठी हे या ठिकाणी मी स्वयंप्रेरणेनं या ठिकाणी ही भूमिका साकारलेली आहे. कारण सर्वांच्या मध्ये असा एक ग्रह आहे किंवा जिल्हा परिषद शाळा, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये जे काही आज रोजी शिक्षण मिळत आहे ते शिक्षण मला तरी असं वाटतं आता कुठं मिळत नाही. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही, तर व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव आणि उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे. प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचलं पाहिजे, यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची आहे. बुलढाण्यातला हा उपक्रम केवळ पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न नसून शिक्षणाविषयी सकारात्मक विश्वास निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजना राबवत आहे, तसेच गुणवत्ता वाढीसाठी जे विविध उपक्रम राबवले जात आहे, जसे ज्यामध्ये मिशन झेड हा एक उपक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे, ज्यामध्ये नीट आणि JEEच्या माध्यमातून डॉक्टर व इंजिनियर जिल्हा परिषदेच्या शाळेतून जास्तीत जास्त घडावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. तर असे अनेक उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. कुठलाही यामध्ये संकोच ठेवू नये की
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतूनच चांगलं शिक्षण मिळेल. जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार शिक्षण मिळते, हेच या माध्यमातून मी पालकांना सांगेन. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम सध्या बुलडाण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. बदलत्या काळानुसार सरकारी शाळाही बदलत असल्याचा संदेश देणारा हा प्रयोग इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे. शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ, बुलडाणा.